आपण कधी विचार केलाय का की दूध का नासतं किंवा लोखंडाला गंज का लागतो? आपल्या आजूबाजूला ना सतत असे बदल घडत असतात आणि या सगळ्यांमागे एक सिक्रेट लँग्वेज आहे, एक गुप्त भाषा आहे. आज आपण रसायनशास्त्राची तीच गुप्त भाषा म्हणजे रासायनिक अभिक्रिया समजून घेणार आहोत. हे बघा, हे बदल इतके कॉमन आहेत की आपलं लक्षही जात नाही. अन्न शिजवणं, द्राक्ष आंबणं, अरे अगदी आपल्या शरीरात श्वसनामधून ऊर्जा तयार होते ना, तो सुद्धा एक रासायनिक बदलच आहे. म्हणजे आपण अक्षरशः जिवंत आहोत तेच या रासायनिक बदलांमुळे. आणि या प्रत्येक बदलामागे एक अतिशय शिस्तबद्ध रासायनिक अभिक्रिया दडलेली असते. पण मग प्रश्न हा आहे की एखादा बदल रासायनिक आहे की नाही हे ओळखायचं कसं? म्हणजे त्याचे काही संकेत असतात का? हो, नक्कीच असतात. आणि शास्त्रज्ञ तेच संकेत वापरतात. चला बघूया काय आहेत ते संकेत. हे संकेत समजून घ्यायला ना, एक एकदम जबरदस्त उदाहरण बघूया. समजा आपण मॅग्नेशियमची एक छोटीशी फीत घेतली आणि ती पेटवली. काय होईल? डोळे दिपून टाकणाऱ्या पांढऱ्या ज्योतीने ती जळते आणि मागे राहते फक्त पांढरी राख. या एका छोट्याशा घटनेतच आपल्याला रासायनिक अभिक्रियेचे भरपूर पुरावे सापडतात. तर हे आहेत ते 4 मुख्य संकेत. म्हणजे डिटेक्टिव्ह जसे पुरावे शोधतात तसे हे आहेत. पदार्थाची अवस्था बदलली, म्हणजे समजा स्थायूचं द्रवात किंवा वायूत रूपांतर झालं, किंवा रंग बदलला, किंवा एखादा वायू बाहेर पडला, किंवा तापमान वाढलं वा कमी झालं. यापैकी काहीही दिसलं ना की समजून जायचं आतमध्ये अणूंच्या जगात काहीतरी मोठं घडलंय, म्हणजेच एक रासायनिक अभिक्रिया झाली आहे. बरं, आता ही अभिक्रिया झाली हे तर कळलं. पण ती कागदावर कशी मांडायची? प्रत्येक वेळी असं मोठं वाक्य लिहायचं का की जेव्हा मॅग्नेशियमची फीट ऑक्सिजनमध्ये जाळली तेव्हा तिचं रूपांतर मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये झालं? नाही, हे खूपच त्रासदायक आहे. म्हणूनच शास्त्रज्ञांनी एक शॉर्टकट काढला, ज्याला म्हणतात शब्द समीकरण. म्हणजे बघा किती सोपं आणि सरळ झालं. आणि याला अजूनही सोपं करता येतं, शब्दांच्या ऐवजी थेट त्यांची चिन्ह वापरून. म्हणजे मॅग्नेशियमसाठी Mg, ऑक्सिजनसाठी O2. यालाच म्हणतात स्केलेटल केमिकल इक्वेशन. ही आहे रसायनशास्त्राची खरीखुरी लिपी, कारण ती फक्त काय घडतंय हेच सांगत नाही, तर त्यामध्ये कोणकोणते अणू किती प्रमाणात आहेत याचाही अंदाज देते. पण एक मिनिट थांबा, इथे एक गडबड आहे जरा. नीट बघा. बाणाच्या डावीकडे म्हणजे अभिक्रिया होण्याआधी ऑक्सिजनचे 2 अणू आहेत, O2. आणि उजवीकडे अभिक्रिया झाल्यावर फक्त एकच, O. मग तो दुसरा ऑक्सिजन अणू गेला कुठे? गायब झाला का? नाही. याचा अर्थ आपलं हे समीकरण अजून पूर्ण नाहीये, ते अपूर्ण आहे. आणि इथेच केमिस्ट्रीमधला सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात बेसिक नियम येतो, वस्तुमान अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. हा नियम काय सांगतो? अगदी सोपं आहे. तो म्हणतो की रासायनिक अभिक्रियेत कोणताही अणू नष्ट होत नाही आणि नवीन तयारही होत नाही. जसं आपण लेगो ब्लॉक्स वापरून कधी गाडी बनवतो, कधी घर बनवतो, पण ब्लॉक्सची संख्या बदलत नाही, तसंच आहे हे. अणू फक्त आपली जागा बदलतात, त्यांची पुनर्रचना होते, एवढंच. म्हणजेच काय? तर आपलं समीकरण जर सायंटिफिकली करेक्ट म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या बरोबर हवं असेल, तर बाणाच्या दोन्ही बाजूला प्रत्येक मूलद्रव्याचे अणू सारखेच असायला हवेत. जेवढे डावीकडे तेवढेच उजवीकडे. याचाच अर्थ आपल्याला हे समीकरण बॅलन्स करावं लागणार, म्हणजे संतुलित करावं लागणार. चला तर मग एक केमिकल पझल सोडवूया, एक कोडं. हे समीकरण बघा. लोखंड आणि पाण्याची वाफ यांच्यातली अभिक्रिया आहे ही. आपण हे समीकरण हिट अँड ट्रायल पद्धतीने बॅलन्स करू. म्हणजे थोडक्यात काय? तर योग्य आकडे टाकून दोन्ही बाजूंची गोळाबेरीज सारखी करायची. एक प्रकारचा खेळच आहे. ठीक आहे. तर पहिली स्टेप, आपण दोन्ही बाजूंच्या अणूंची एक लिस्ट बनवूया. डावीकडे किती, उजवीकडे किती. इथे बघा हायड्रोजनचे अणू दोन्हीकडे 2-2 आहेत, म्हणजे तो बॅलन्स्ड आहे. पण लोखंड आणि ऑक्सिजनचं गणित बिघडलंय. आपलं मिशन आहे हे गणित बरोबर आणायचंय. आता सुरुवात कुठून करायची? तर एक सोपी ट्रिक आहे. ज्या मूलद्रव्याच्या अणूंची संख्या सगळ्यात जास्त आहे किंवा ज्यात सगळ्यात जास्त फरक आहे, त्याला आधी हाताळायचं. इथे बघा, उजवीकडे Fe3O4 मध्ये ऑक्सिजनचे 4 अणू आहेत आणि डावीकडे H2O मध्ये फक्त एकच. मग चला आधी ऑक्सिजनला बॅलन्स करू. त्यासाठी आपण डावीकडच्या H2Oच्या आधी 4 हा आकडा टाकूया. आता बघा गंमत. आपण ऑक्सिजनला तर बॅलन्स केलं, दोन्हीकडे 4-4 झाले.
पण असं करताना हायड्रोजनचं गणित पूर्णपणे बिघडलं. डावीकडे आता 4x2 म्हणजे 8 हायड्रोजन अणू झालेत आणि उजवीकडे फक्त 2च. हे असं होतं, एकाला दुरुस्त करायला गेलो की दुसरा बिघडतो. साखळी आहे ही. काही हरकत नाही. आता हायड्रोजनला बॅलन्स करूया. डावीकडे 8 आहेत, तर उजवीकडे पण 8 करायला हवेत. सोप्पं आहे. उजवीकडे H2 आहे, त्याच्या आधी फक्त 4 हा आकडा टाकू. 4 दुणे 8 झालं. आता हायड्रोजन पण बॅलन्स झालंय. वाह, आपलं कोडच सुटत आलंय. ऑक्सिजन बॅलन्स आहे, हायड्रोजन पण बॅलन्स आहे. आता फक्त एकच शिल्लक राहिलंय, लोखंड म्हणजे Fe. आणि हा आहे शेवटचा पीस. उजवीकडे लोखंडाचे 3 अणू आहेत, Fe3. मग डावीकडे पण 3 हवेत. त्यासाठी फक्त Feच्या आधी 3 हा आकडा लिहायचा. आणि आपलं काम झालं. आणि हे बघा, आपलं कोडच सुटलं. हे आहे आपलं फायनल परफेक्टली बॅलन्स समीकरण. आता आपल्याला रासायनिक अभिक्रियांची भाषा लिहिता येते, वाचता येते आणि बॅलन्सही करता येते. आता भाषा शिकल्यावर आपण काय करतो? कथा वाचतो, बरोबर? तसंच केमिस्ट्रीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या कथा असतात, म्हणजेच अभिक्रियांचे प्रकार असतात. चला त्यातले काही महत्त्वाचे प्रकार पाहूया. पहिला प्रकार आहे संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन रिॲक्शन. नावावरूनच कळतंय यात काहीतरी कंबाईन होतंय, एकत्र येतंय. म्हणजे जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त गोष्टी एकत्र येतात आणि त्यातून एकच नवी गोष्ट तयार होते. अगदी सोपं, A आणि B एकत्र आले की C तयार होतो. याचं एक रोजच्या आयुष्यातलं उदाहरण म्हणजे कोळशाचं जळणं. कोळसा म्हणजे कार्बन, C. तो हवेतल्या ऑक्सिजन O2 बरोबर एकत्र येतो आणि काय तयार होतं? कार्बन डायऑक्साईड CO2. बघा, 2 गोष्टी एकत्र आल्या आणि एकच नवी गोष्ट तयार झाली. ही झाली संयोग अभिक्रिया. आता ह्याच्या अगदी उलट म्हणजे अपघटन अभिक्रिया, डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. इथे एकत्र येण्याऐवजी एक मोठी गोष्ट तुटते आणि तिच्यापासून 2 किंवा अधिक लहान गोष्टी तयार होतात. म्हणजे C तुटला आणि त्यातून A आणि B तयार झाले. अगदी संयोगच्या उलट. याचं एक खूप महत्त्वाचं इंडस्ट्रियल उदाहरण आहे चुनखडीला उष्णता देणं. चुनखडी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. तिला जेव्हा खूप गरम केलं जातं तेव्हा ती तुटते. तिच्यापासून चुना म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू असे 2 वेगवेगळे पदार्थ मिळतात. सिमेंट इंडस्ट्रीमध्ये ही अभिक्रिया खूपच महत्त्वाची आहे. तर आज आपण काय शिकलो? रसायनशास्त्राची ABC म्हणजे तिची भाषा कशी लिहायची, बॅलन्स कशी करायची आणि संयोग आणि अपघटन यांसारख्या 2 सोप्या कथाही पाहिल्या. पण ही तर फक्त सुरुवात आहे. ही भाषा एकदा का आपल्याला नीट समजली की मग नवीन औषधं तयार करण्यापासून ते आपल्या जगाला ऊर्जा देण्यापर्यंतचे मोठे शोध लावण्याचा मार्ग मोकळा होतो. जरा विचार करा, याच क्षणाला आपल्या प्रत्येकाच्या शरीरात अशा लाखो अभिक्रिया घडत आहेत. त्यांना समजून घेणं म्हणजे एका अर्थी स्वतःलाच अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं, नाही का?